सह्याद्री क्रिकेट असतात त्यामध्ये हा शुभम साळुंखे देखील ऍड होता। विजय पावले सारख्या एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला आपण पाहतोय, या खेळाडूने गोलंदाजी करून बाद देखील केला होता। असा शुभम साळुंखे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतोय। सर्वांना विनंती करेल कोणताही संघ मैदान सोडणार नाहीये। विजय असो पराजय असो, दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रत्येकाला जेवणाची सोय केली आहे, झणझणीत जेवणाची सोय केली आहे, कोणी मैदान सोडणार नाहीये। जेवणाचा 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण जेवणाला देखील सुरुवात करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण जेवणाला देखील सुरुवात करणार। फक्त खेळाडू नव्हे तर प्रेक्षक वर्गांसाठी देखील ते जेवण असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। विकी पहिला चेंडू हवेमध्ये, यावेळी दीपक सुर्वे धावतोय, याच्यावरती धावा किती, चांगलं क्षेत्ररक्षण, वन बाउंस, चेंडू गॅदर करतोय, फेकी केलाय, धावा किती आहेत, नक्कीच निर्धाव चेंडू, परंतु थोडंसं मिस फिल्डिंग होतं विकेट कीपर यांच्याकडून आणि एक धाव नक्कीच मिळेल विनोद सावंत यांना बाईच्या स्वरूपात। पंच वळतायत आमच्याकडे, इशारा करतायत बाईच्या स्वरूपात एक धाव। आणि पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक एंडवर तोच शुभम साळुंखे सह्याद्री असोसिएशनचा इकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो। आताच आकाश सरांनी त्याचा उल्लेख केला होता, पावसाळी आडव्या बॅटीने खेळून काढला जातो। स्वेलेक्रिजन क्षेत्ररक्षक आहे, अभि असेल, चेंडू फील्ड करतोय, फेकी करेल आणि तोपर्यंत आपण पाहतो एक सिंगर रन येताना पाहायला मिळते। चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला शुभचंद्र एक्स्ट्रा कव्हरला, 4 धावा येत आहेत। ताल्ला चढवला जातोय विकी सूरज गायकवाड याच्यावर। पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सूरजला आमंत्रित केलं होतं। या सामन्यामध्ये काहीशी वेगळी रणनीती केली केळवली संघाने, विकीला पाचारण केलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी। माफकर विनोद सावंत यांच्या बॅटमधून चौकार आला होता। सचिनला मॅन ऑफ द मॅच दिली जाते, चेतन पनाळकर यांच्या शुभ हस्ते। पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर। पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत। आता बहरात आले फलंदाजी विनोद सावंत यांची, हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत सूरज गायकवाड यांच्यावरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना विनोद सावंत। पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आता येतो हॅन्डसम षटकार विनोद सावंत यांच्या बॅट मधून। हल्ल्यावर हल्ले चढवताना पाहायला मिळतात विनोद सावंत। लगातार 2 चौकार आणि त्यानंतर आलेला हा मोठा षटकार विनोद सावंत यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। काय फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, अगदीच लीग पद्धतीतला शेवटचा सामना आपल्या समोर आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की हा सामना जिंकला टीम जंगलवाडी आणि जुगाळवाडीने तर बक्षीस फेरीसाठी नक्कीच हा संघ पात्र होईल। तिसरा संघ आणि जर टीम केळवली आणि सूर्याची वाडी हा संघ जर विजयी झाला तर काहीच समीकरण वेगळं असेल आणि ते कशा प्रकारे असेल तर ह्या सामन्यानंतर आपल्या समोर येईलच। परंतु तुर्तास या सामन्यामध्ये पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा।
17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आमचे आपण पाहतोय मेहनती व्यक्तिमत्व कल्पेश दादा सपकाळ यांचं देखील कौतुक करावं तितकं कमीच आहे। कालच्या दिवसापासून आपण पाहतोय अथक मेहनत घेतली या कोर कमिटीसाठी, खरंच थँक्यू कल्पेश दादा। आपण पण अत्यंत परिश्रम करता, नक्कीच आकाश सर या लोकांची सुद्धा स्तुती केली पाहिजे, कारण कोणा एकट्याने ही स्पर्धा पार पडत नाही, त्यासाठी ही बाकीच्यांचा सपोर्ट देखील तितकाच महत्वाचा असतो। सुंदर असा चेंडू टाकला होता विक्रमच्या माध्यमातून, खोलवर टप्प्याचा चेंडू लो फुलटत झाला आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पकडला, धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही। निर्धाव चेंडूची झाली सांगता, परंतु शुभम साळुंके जोपर्यंत मैदानात आहे, क्रीजवर आहे, काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये। का नाव मोठं आहे शुभम साळुंकेचं हे वारंवार त्यांनी दाखवून दिलंय, परंतु आता ते करावं लागेल। ज्यावेळेला मगाशी तो टॉस साठी आला होता त्यांनी सांगितले की मी आता या मॅच मध्ये 60+ धावा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। मिस टाइम चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता विकेट किपर अमोल चव्हाणच्या हातात चेंडू जातोय, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होणार नाही। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती अजून एकही धाव आलेली नाहीये, अजून शांत ठेवलंय शुभमला। विक्रम चांगली गोलंदाजी करतोय, पहिले 2 चेंडू तरी निर्धावच। पाहूया तिसरा चेंडू, स्लो चेंडू, मला काही फरक पडत नाही आणि हेच दाखवून देतोय हा फटका शुभमच्या बॅट मधून मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमारेषे बाहेर येतोय, खणखणीत दणदणीत षटकार। पहिल्या 2 चेंडूवर शांत ठेवलं जरूर, परंतु शांत बसेल तो शुभम कसला। लगेच तिसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय विक्रमला। अशाच मोठ्या फटक्याची अपेक्षा निश्चितच असणार आपल्या संघाला। संयुक्तरित्या खेळत असलेला जुगायवाडी आणि जंगलवाडी संघ। पुन्हा एकदा मोठा फटका, जितका उंच चेंडू तितकाच लांब मारलाय आणि हीच खासियत आहे, हीच ओळख आहे या खेळाडूची। का मला ओळखलं जातं षटकार किंग म्हणून हे दाखवत असताना 2 मोठ्या चेंडूवर 2 मोठे हल्ले केलेत आणि शुभमला सुद्धा आता हॅट्रिकची संधी नक्कीच आलेली आहे। लगातार 3 षटकार मारण्याची संधी शुभमला देखील निर्माण झालेली आहे। येणार का तो चेंडू, परंतु समोर गोलंदाज विक्रम आहे आणि चतुर चालाख गोलंदाज म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे, कारण अगोदरचे 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतरच्या 2 चेंडूवर प्रतिहल्ले केले आणि 2 मोठे फटके षटकाराच्या रूपात पाहायला मिळाले। हॅट्रिकची संधी विक्रम टू शुभम। ओहो, मिस टाइम शॉट, लो फुल टॉस, स्लोवर डिलिव्हरी टाकली होती, चेंडू तितकासा बॅटवर आला नाही, परंतु एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय। सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट। यावेळी या 2 धावा आहेत, शुभम साळुंके चमकतो या मॅच मध्ये आणि चमकायसाठी मित्रांनो तितकं जळावं देखील लागतं। तो जळतोय, रोज मैदानावरती जातोय, सांडपाण्याच्या ग्राउंड वरती जातोय, गुरुद्वाराच्या मैदानावरती जातोय, प्रॅक्टिस करतोय आणि या प्रॅक्टिसचा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये। चर्चा झाली होती विनोद सरांच्या माध्यमातून, यावेळी चेंडू हवेमध्ये, चेंडूवरती नजर, कॅच कंप्लीट आहे, कॅच कंप्लीट आहे। यावेळी मात्र आपण पाहतोय थोडासा फटका फसला गेला आणि फटका फसला जात असताना बॅट हातामध्ये फिरली जाते, या कारणास्तव चेंडूने मात्र उंची पकडली आणि यावेळी मात्र शुभम साळुंके बाद होताना पाहायला मिळालाय। संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस त्या देखील पाहायला मिळत आहेत। या मॅच नंतर आपण बक्षीसपात्र फेरीच्या दिशेने देखील वळण्याचे चान्सेस भरपूर आहेत। आता मात्र शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये, जो तुम्ही आत्ताच उल्लेख केला की झळकण्यासाठी जळावं पण लागतं आणि बरोबर शुभम नेहमीच प्रॅक्टिस मध्ये असतो सांडपाड्याला, त्याच पद्धतीत आता जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रदीप साळुंके, त्याचाच बंधू आहे, तो सुद्धा नेहमीच आपण पाहतो टर्फला दिवा या ठिकाणी प्रॅक्टिस साठी जातो, परंतु त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत कोणते मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत। विशेषतः आजच्या दिवसामध्ये अपेक्षा असेल त्याच्याही बॅट मधून मोठ्या फटक्यांची, परंतु तुर्तास तरी तो नॉन सेकंड वर पाहायला मिळेल। षटकाची होते समाप्ती आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कप्तान अजय सुर्वे स्वतः गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि त्यांच्या समोर स्ट्राईक विंडर असेल अजूनही सलामीला फलंदाजी करणारा विनोद सावंत। माफ करा, दीपक सुर्वे येतोय गोलंदाजी मार्कवर, अजय सुर्वे यांनी दीपक यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे। दीपकला आपण पाहतोय जो देखील गेली 5 ते 6 महिन्यापासून नवी मुंबईमध्ये स्थित आहे, प्रॅक्टिस करतोय आणि एक चांगला खेळ त्याचा देखील या हंगामामध्ये पाहायला मिळतोय। मागील हंगामाचा विचार केला तर एंट्री नव्हती, परंतु या हंगामामध्ये तो आला ऍज अ बॉलर म्हणून प्रत्येकाची मनं जिंकली गेली, तर या मॅच मध्ये प्रत्येकाची मनं जिंकणं गरजेचं आहे आणि आपल्या संघाला विजय मिळवून देणं गरजेचं आहे। तर समोर आपणास पाहायला मिळतात विनोद सर।
राईस होणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी जी मात्र आपण पाहतो या खेळपट्टीचा सुगंध देऊन जाते विनोद सरांना. लाजवाब चेंडू हाताळला जातोय. सरळ अगदी आपण पाहतो हेल्मेटच्या स्टिकर वरती जाऊन आदळणारा हा चेंडू डॉट पद्धतीचा येतोय दीपक सुर्वे. 31 धावा फलकावरती. अजून इथून पुढे किती धावा बनवल्या जातील, कारण की शुभमची विकेट गमावले. आता बाजू कोण सांभाळणार आहे असं मात्र आपण पाहतोय. बाजू लढवणार कोण आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो, फटका फसलाय. फटका खेळायचा होता ऑन साइड वरती, ऑफ साइड निघून जातोय. या दरम्यान पाहिलं तर अजय सुर्वे येत आहेत, चेंडू फील्ड करतायत. सिंगल रन अशी संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले. 32 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता प्रदीप साळुंके स्ट्राईक एंडवर, त्याच्या समोर गोलंदाजी राऊंड विकेट गोलंदाजीसाठी पंचांच्या उजव्या बाजूने दीपक सुर्वे. प्रदीपच्या बॅटमधून मोठे फटके येणार का पाहावं लागेल. अजूनपर्यंत तरी शांत ठेवले प्रदीपला. या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ओहो, चांगला फटका आलाय. चांगला फटका आला होता, परंतु एकाच धावेवर समाधान मानलं. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. तितका सुंदर ओव्हर थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि खातं खोलले प्रदीपने एका धावेनं आपलं. आता मात्र विनोद पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहतोय. विनोद साठी सुद्धा हा गोलंदाज राऊंड द विकेटचा आहे. ओहो, स्लोवर पद्धतीचा टाकलेला चेंडू विनोदला समजला नाही आणि पायावर आदळला चेंडू. निर्धाव चेंडू होते सांगता. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होणार नाही या चेंडूवर. 60 धाव संख्येच्या वरती आम्ही धावा बनवायचा प्रयत्न करू असं मगाशी सांगितलं होतं, परंतु मोठे फटके जरूर सुरुवातीला आले. त्यानंतर थोडीशी धाव गती मंदावली असं वाटतं आकाश सर. तेच तर चालणार नाहीये. धावगती मंदावायची नाहीये. धाव फलक चालू ठेवायचा, स्ट्राईक रोटेशन चालू ठेवायचं आणि ते करणं गरजेचं आहे. ओहो, काय फटका आहे. बॉटमॅनचा वापर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून. यावेळेला धावा किती असणार आहेत. लाईनमन, प्रेक्षक वर्ग ऐसा मॅक्सिमम आहे. हा फटका खेळणं अवघड नाही तर पूर्णपणे अवघड आहे, कारण की बॉटमॅनचा वापर हातामध्ये ताकद या फटक्यावरती पणाला लावावे लागेल. लाजवाब स्ट्रोक. आतापर्यंत फटके नाही आले यांच्या बॅटमधून, परंतु जो आलाय ना तो मात्र टॉप क्लास होता. यावेळी मात्र षटकार येतो. या षटकारांची संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॉल द्यायचंय. खरंच कौतुक करावं लागेल विनोद सावंत यांचं, कारण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळणं, तेही मॅक्सिमम खेळणं इतकं सोपं नसतं आणि तो कारनामा करून दाखवलं या खेळाडूनं. कौतुक नक्कीच कौतुकास पात्र आहे हा खेळाडू. या अगोदर सुद्धा असे कारनामे केलेत आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मोठे मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत वारंवार विनोद सावंत यांच्या बॅटमधून. कौतुक करावं तेवढं कमी आहे विनोद सावंत यांचं, परंतु संघाच्या दृष्टीने चांगली बाजू असेल की दीपक सुर्वेवर हल्ला चढवला आणि मॅक्सिमम आला आहे दीपक सुर्वेच्या षटकात. दीपकचा पुढचा बॉल. दीपक तयार होतोय. अजून एक फटका येणार आहे. याला अंतर पार होणार आहे का अविनाश पवार. यावे अंतर पार होत आहे. मॅक्सिमम आहे. सलगचा दुसरा षटकार दीपक सुर्वेवरती हल्ला चढवणारा. पहिल्यांदा ओव्हरच्या सुरुवातीला 4 चेंडूवरती शांत ठेवलं, परंतु सुरुवात शांत झाली होती, परंतु शेवट आपण पाहतो धमाकेदार झालाय. या षटकारांची ओव्हर संपते. 3 ओव्हरच्या अखेर संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा, 45 रन ऑन स्कोर बोर्ड. एक शेवटची ओव्हर अजून एक शिल्लक आहे. चला, या शेवटचा गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका आणि प्रत्येकाला विनंती असेल कोणी मैदान सोडू नका. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपण लगेचच जेवणाला देखील सुरुवात होणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. जेवणाचा देखील उपभोग घ्यायचा आहे सर्वांनी, याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येकाला, प्रत्येक प्रेक्षक वर्गाला, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील खेळाडूंना एक विनंती असेल. रामजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय आज देखील जेवणाची सोय केली, ते जेवणाचा उपभोग देखील तुम्ही घ्यायचा आहे. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपण पाहतोय जेवणाला देखील सुरुवात होईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटची ओव्हर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कोण येतोय तर प्रवीण तयार झालाय. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू तर सोपवलाय, चेंडू नव्हे तर विश्वास सोपवलाय का, कारण की मॅच महत्वाची आहे. एक चान्स क्रिएट केला जाऊ शकतो. जरी मॅच विजयी झाली तर तब्बल 2 ते 3 संघ मात्र आपण पाहतोय संधी निर्माण होऊ शकते त्यांच्यासाठी. आणि या शेवटच्या क्षणापर्यंत जिथे जिथे मात्र आपण पाहतोय आपल्याला चान्स क्रिएट होईल, संधी निर्माण होईल, तिथे तिथे मात्र आपले 100% देत चला, कारण की या देवाचे प्लॅन्स आहेत ते आपण पाहतोय अगदी खूप चांगले असतात आणि आपण त्यामध्ये केलेले प्रयत्न ते मात्र खूप यशस्वी करून जातात. अगदीच शेवटचा षटक घेऊन प्रवीण चव्हाण गोलंदाजी मार्कवर आणि समोर प्रदीप साळुंके आहे ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो, हलकासा एज लागला आहे. चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत प्रदीपच्या बॅटमधून. सुरुवात तर चांगली झाली आहे.
दोन्ही साईडना वळवण्याची क्षमता प्रवीण चव्हाणच्या मध्ये आहे. प्रदीपला ते ओळखून खेळावं लागेल, ओळखून फलंदाजी करावी लागेल त्या पद्धतीनं. आताचा सुद्धा चेंडू थोडासा आकाशावर वळवला होता, परंतु हलकीशी एज लागली. चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आता आणि संघाची धावसंख्या 49 वरती देखील जाऊन पोहोचली. आता दुसरा बॉल असेल प्रवीणचा स्ट्रायकिंग एंड वरती. तोच बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रदीप. नेहमीच प्रॅक्टिस मध्ये असलेला हा खेळाडू आहे प्रदीप. रोज सकाळी आपण पाहिलं तर तोही प्रॅक्टिसला जातो, त्यामुळं नक्कीच सुधारणा झाली असेल त्याच्यामध्ये सुद्धा. फलंदाजीमध्ये मोठे फटके नक्कीच टीमला अपेक्षा असेल त्याच्याकडून, म्हणूनच तर कदाचित त्याला 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती देण्यात आलेली आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे, वेळ अजिबात लावू नका. कट केलेला चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू कट केला जातो. अगदी आपण पाहतोय समोरून चेंडू बाहेरच्या बाजूला काढला जातो. लेगबायच्या स्वरूपाची सिंगल रन. या सिंगल निश्चित मात्र संघाच्या धावसंख्येचा अर्धशतक 50 धावा. धाव फलकावरती आता येणारे 4 बॉल. सेट झाला बॅटर ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले होते विनोद सुर. आता मात्र फिनिशरची पवित्र धारण करावा लागेल त्यांना देखील, कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत. मागील मॅचच्या मागील ओव्हरचा विचार केला तर त्यावरती त्यांनी 2 षटकार देखील खेचले. आता येणारे 4 बॉल कसे फेस केले जातील हे देखील पाहणे गरजेचे आहे विनोद सुरांच्या माध्यमातून. अराउंड दी विकेट अगदी मात्र आपण पाहतोय समोरून गोलंदाज प्रवीण. छोटंसं रन अप कंप्लीट. अच्छा तयार सफल झाला. नंतर आपण पाहतोय बीट केलं जाते पेसने. यावेळी ऑब्स्टिक वरतून तिनीवर होणारा चेंडू डॉट येतोय. येणाऱ्या 3 बॉल वरती कमीत कमी 10 धावा बनणं गरजेचं आहे. असंच बोलत असेल डगआउट अर्थात टीम जुगायवाडी जंगलवाडी संघाचं. जरी मॅच विजय झाली तर ते क्वालिफाईड सेफ झोन मध्ये करू शकतात, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर पराजयाला सामोरं जावं लागतं, समीकरणं बदलली जाणार आहेत. प्रत्येक संघाला मात्र आपण पाहतो इथं संधी निर्माण होण्याचे चान्सेस वाढले जात आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू याच्यावरती देखील आपण पाहतोय 1 धाव बनवली जाईल का, यावरती देखील आपण पाहतोय 1 धाव बनवली जाते आणि एकाच धावेवरती रोखला देखील जाईल. एका धावेने मात्र आपण पाहतोय शांत राहावं लागेल आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या आता 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झाले आणि संघाची धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर एक चौकार पोगळता मला वाटतं मोठ्या फटक्यापासून थोडस दूर ठेवलंय प्रवीण चव्हाण. दोन्ही फलंदाज आणि खास करून सेट फलंदाज आहेत विनोद सावंत ॲज ओपनर खेळतायत, त्यांना सुद्धा मोठ्या फटक्यापासून थांबवलंय या षटकामध्ये. पाहूया आता प्रदीपचा पुढचा चेंडू. प्रदीप काय करतोय. ओ हो मिस टाइम स्ट्रोक. फटका खेळायचा होता वेगळ्या दिशेला, चेंडू गेला वेगळ्या दिशेला. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकला होता, तो समजला नाही प्रदीपला. चेंडू निर्धाव गेला. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावफलकावर 51 धावा लागलेल्या आहेत. जरूर 50 धावा पूर्ण केल्यात, परंतु कर्णधार शुभम यांनी सांगितलं होतं की 60च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू, परंतु त्या धावसंख्येला कुठेतरी पाठलाग करायचा जरूर त्यांनी प्रयत्न केलाय. अगदी शेवटचा चेंडू आणि फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. दीपक सुर्वे येतोय म्हटल्यानंतर होणार नाही कोणती चूक. फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का लागतोय टीम जंगलवाडी आणि जुगायवाडी संघाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51 धावा. 51 52 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम केळोली आणि सूर्याचीवाडी संघाला. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये टीम जंगलवाडी आणि जुगायवाडी क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड केलेली टीम धायटी विरेवाडी आणि त्यांच्या समवेत जळव डफळवाडी दोन्ही संघांना विनंती करेल तुम्ही देखील इथं उपस्थित राहायचं आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. तुम्ही देखील इथे उपस्थित राहणार आहोत याची देखील नोंद घ्या आणि यानंतर होणाऱ्या मॅचेस देखील आपण पाहतो ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आता विनंती करेल चला या मैदानाच्या आतमध्ये जंगलवाडी जुगायवाडी आणि आपले बॅटर देखील तयार ठेवायचे आहेत. या आपल्या सह्याद्री असोसिएशन पाटण तालुका पठार विभागचे संस्थापक सन्माननीय पोपट नाना कदम यांचंही थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. तसेच अजून इतर मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. आपल्या असोसिएशनच्या सन्माननीय विद्यमान अध्यक्ष
राम सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी काही सन्माननीय मान्यवरांचं आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात होईल आणि 52 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम केळवली आणि सूर्याचीवाडी आणि यानंतर ही इनिंग संपली हा सामना संपला की पुढच्या सामन्यांचं नियोजन आपल्या समोर लगेचच येईल तोपर्यंत तुर्तास तरी आपण सध्या या सामन्यावर फोकस करूया 52 धावांचा पाठलाग करायचा जर हा सामना जंगलवाडी आणि जुगारवाडी संघाने संयुक्तरित्या जिंकला तर नक्कीच आपला मार्ग मोकळा होईल बक्षीस पात्र फेरीत पात्र होणारा तिसरा संघ आजच्या दिवसातला मिळेल आपल्याला आणि जर टीम सूर्याचीवाडी आणि केळवली हा संघ जर जिंकला तर काहीसं चित्र वेगळं असेल समीकरण वेगळं दिसेल आणि त्याचे परिणाम काय असतील हेही आपल्याला हा सामना संपल्यानंतर आपल्या समोर लगेचच येईल तुर्तास या सामन्याकडे आपण फोकस करूया 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांचं आव्हान चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे टीम केळवली आणि सूर्याचीवाडी आपले दोन फलंदाज सलामीचे पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाठवायचे आहेत अजिबात वेळ घ्यायचा नाही क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच गोलंदाज शुभम साळुंखे राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेली नाही विनंती असेल येऊ द्या लवकरात लवकर सध्या तरी अभि साळुंखे आणि अमोल चव्हाण माफ करा दीपक सुर्वे अभि आणि दीपक सुर्वे सलामीची जोडी केळवली आणि सूर्याचीवाडी या संघाकडून सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडू आणि 52 धावा जर या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर सामना जिंकावाच लागेल या संघाला आणि त्यासाठी ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर आपण पाहतोय महत्त्वपूर्ण ठरेल का टीम जुगारवाडी जंगलवाडी संघासाठी कारण की जे दोन बॅटर आलेत ते सेट झालेत जे दोन बॅटर आलेत ते आजच्या दिवसामध्ये लय मध्ये फलंदाजी करतायत अभि असेल अभिने एक मॅचचा पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करून विजय मिळवून दिली दुसऱ्या बाजूने दीपकला देखील आपण पाहतो या मॅच मध्ये प्रमोट केलं जात आहे म्हणजे चान्सेस जरूर असतील दोन्ही बाजूने लढत पाहायला मिळेल 24 मध्ये बनवायचे 52 धावा जाऊया मॅचच्या दिशेने टाकूया पहिला चेंडू बॉलिंग मार्क वरतून आपण पाहतोय हर हुन्नरी आणि एक मातब्बर खेळाडू शुभम साळुंखे वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन सह्याद्री टेनिस क्रिकेट अभी स्ट्राइकिंग एंड वरती नॉन स्ट्राइक एंड दीपक सुर्वे मॅचला करूया सुरुवात लेट्स प्ले लेट्स स्टार्ट पहिला बॉल हलक्या हाताने फक्त आपण पाहतोय सन्मान दिला जातोय पहिला बॉल येतोय डॉट जितके चेंडू निर्धाव घेतले जातील तितकंच दडपण वाढेल तितकंच प्रेशर वाढेल याची देखील नोंद घ्यायची आहे यावरती पाहायला गेलं तर पहिल्या दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत या चेस मधील आपण पाहतोय पहिल्या दोन धावा येताना आपल्याला पाहायला मिळत या दोन धाबीने आता धावफलक देखील खुला होतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचते दोन धावा दोन बॉल पूर्ण आणि दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ओहो चांगला चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय फिल्डिंग दृष्टी सर्वती फटका घेऊन काढला जातोय या मिळत आहेत पूर्णपणे 4 धावा आता 3 चेंडू कंप्लीट संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 या देखील पाहायला मिळत आहेत चेंडू आलाय आता 3 बॉल कंप्लीट झाले संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा लोवर फुल टॉस होता पावर अगदी मात्र आपण पाहतोय मनगटाचा वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली जाते दिशा देत असताना चौकार देखील मिळाला जातोय सरळ दिशेला नाहीये यावरती धाव बनली जाणार नाहीये डॉट बॉल येतोय 4 बॉल कंप्लीट संघाची धावसंख्या आता स्थिर असेल संघाची धावसंख्या 6 वरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते
प्ले अँड मिस, अजून एक डॉट बॉल. ऑब्स्टिकच्या मात्र आपण पाहतोय बाजूने निघून चाललेला हा चेंडू डॉट येतोय. 5 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळतात. अजून एक चेंडू शिल्लक असलेल्या ओव्हर मधील शुभम टू बॅटर अभि. यावेळी पाहायला गेलं तर एक सिंगल रनने मात्र आता ओव्हर संपते आणि या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 7 धावा. विनोद सर ओव्हर क्रमांक 2 मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर मॅचला पुन्हा एकदा करूया सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका आणि या मॅच नंतर लगेचच आपण जेवणाला देखील सुरुवात होणार आहे. जेवणाचा उपभोग प्रत्येकाने घ्यायचा आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. खेळाडू वर्ग प्रेक्षक वर्ग फक्त शिस्तीने जायचं आहे आणि जेवणाची नासाडी कोणी करायची नाही. लागेल तितकेच घ्या याची देखील नोंद ठेवायची आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेच जेवणाचा उपभोग देखील सर्वांनी घ्यायचा याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी खेळून काढला जातो क्षेत्ररक्षक आहे श्रेयसच्या उंचीवरतून 4 धाव्यांसाठी मिळतोय हा दमदार चौकार. आणि या चौकाराची संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं 11 धावा पाहायला मिळणार आहेत. एक बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. स्विच हिटचा प्रयत्न होता. यावरती आता नॉन स्ट्राइक एंड डेंजर झोन कव्हर नाहीये मित्रांनो आणि याच कारणास्तव फेकी देखील करता येत नाहीये. या चेंडूवरती सिंगलने संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 2 बॉल कंप्लीट होतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. ही ओव्हर खूप महत्वाची असेल. या ओव्हर मध्ये धावा रोखून ठेवणं खूप गरजेचं असेल. किती धावा अजून खर्च केल्या जातील? 4 बॉल शिल्लक आहे. नेटवरती दीपक फटका खेळलाय दीपकच्या बॅट मधून. यावेळी अंतर पार केलं जाईल का? मॅक्सिमम आहे हा षटकार आहे. अगदी या धावा मागात पडतील कारण की एक धाव सेव्ह करावी लागेल आणि या चेंडूवरती एफर्ट दिले असते तर नक्कीच धावा सेव्ह देखील झाल्या असत्या. हे पाहायला मिळालं असतं या चेंडूवरती. या 6 धावा जरूर येतात आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहून जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण झालेत आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 52 धावांचं आव्हान आहे मित्रांनो आणि त्यामधील 18 बनवलेत. आता शिल्लक राहिलेल्या धावा कशा बनवल्या जातील? हे 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. 3 चेंडू प्रेशर बनवतील अन्यथा प्रेशर रिलीज तरी करतील. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पापर्यंत शरीरावरती आदळला जातोय. यावरती आता एक सिंगल रन वेगाने धावून काढले. बॅकअप नाहीये. चुका होणार आहे तर नुकसानाला सामोरं देखील जावं लागेल. ओव्हर थ्रोच्या धावा किती येणार आहेत? आज चौकार येतोय ओव्हर थ्रोचा. टोटल धावा किती? 5 धावा पंजा पाहायला मिळतोय. या 5 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. आता संघाची धावसंख्या 18 अधिक 5 म्हणजेच धावफलकावरती धावा 23 पाहायला मिळतील. नेव्हर माइंड क्रिकेट खेळावं लागेल. संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. शांततेचं क्रिकेट खेळावं लागेल. नक्कीच या चुका टाळाव्या लागतील आकाश सर. जर सामना जिंकायचा असेल तर या चुका नक्कीच टाळाव्या लागतील. छोट्या छोट्या चुका सुद्धा तुम्हाला महागात पडू शकतात. हे बऱ्याच वेळा आपण पाहिलं याच्या अगोदर सुद्धा. फलंदाज एक सेट झाला आहे आणि बॅट मधून सुद्धा धावा येत आहेत तर तुम्ही अतिरिक्त धावा तरी थांबवल्या पाहिजेत. आणि या जर चुका केल्या तर तुम्ही नक्कीच विजयापासून थोडस कुठेतरी लांब जाताना पाहायला मिळते. पहा पंचांचं लक्ष पहा. अतिरिक्त आपण पाहतोय ते अतिशय उच्च दर्जाचे पंच पाहतोय आपण.
कॅच कंप्लीट. वा लाजवाब झेल. अगदी मात्र आपण पाहतो रोल देखील केला जातोय. चेंडूवरती नजर जमावली. लोवर कॅच होती. प्रदीप यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केले. जो अगदी मात्र आपण पाहतोय फॉरवर्ड डीप स्क्वेअर रिजन वरती होता, तिथून तो डीप मिड विकेट, तिथून तो लॉंग ऑन वरती आला, तिथे येऊन त्याने कॅच कंप्लीट केले. हे आपण पाहतोय कमिटमेंट आपणास पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. विकेटचं पतन बॅटर यावेळी अभिबाद होतोय. म्हणजे आता या ओव्हर मध्ये चेंडू पूर्ण झाले 5. एक शेवटचा बॉल असेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळत आहेत. चला या नवीन फलंदाज अमोल चव्हाण आता मात्र या मॅच मध्ये थोडेसे पाठीमागे राहिले होते. आता येथील पुन्हा मैदानाच्या आतमध्ये अमोल चव्हाण. नक्कीच तिसऱ्या क्रमांकापर्यंत पाहतोय आपण अमोल चव्हाणला. अमोल चव्हाण सुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये ओळखला जातो, परंतु तो कारनामा अगोदर केला असेल तो विसरून आता करावा लागेल. आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि अमोल आला तसा माघारी निघाला. हलकासा बॅटचा कडा घेतला आणि चेंडू विसावला. यष्टीरक्षक शुभम साळुंके यांच्या हातामध्ये. कोणती चूक होत नाहीये. फलंदाज होतोय बाद. बॅकअप केला जातोय. या ओव्हर मध्ये पाहिलं तर एक्स्ट्राच्या धावा भरपूर गेल्या. तो षटकार देखील आपण पाहतोय सेव्ह करू शकला असता. ओव्हर थ्रोचे आपण पाहतो टोटल 5 धावा. या धावा तर जरूर सेव्ह एक 7 ते 8 धावा सेव्ह झाल्या असत्या, परंतु त्या धावा सेव्ह होत नव्हत्या. तदनंतर मात्र शेवटचे 2 चेंडू त्याच्यावरती 100 बळावरती मिळवलेल्या या 2 विकेट विनोद सरांच्या माध्यमातून ज्या या मॅचला कलाटणी देऊ शकतात, यू टर्न देऊ शकतात. मॅच पूर्णपणे आता घेऊन आलेत जंगलवाडी जुगावाडी संघाच्या बाजूने देखील पाहावं लागेल. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची. नवीन बॅटर आता वैभव मोरे लाले येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावत यायचंय. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 12 मध्ये बनवायचे आहेत 29 धावा. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज आहे. शरद बॉलिंग मार्क वरती शरद देत आहेत. त्यांना मात्र या मॅच मध्ये आता 5 रन केलं जातंय. निलेश यांना थोडस थांबवलंय. सिंगल रन. शरद यांना आपण पाहतो डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज आहे. त्यांना या मॅच मध्ये आपण पाहतो बाहेर काढले जाते शुभमच्या माध्यमातून. हे ट्रम्प कार्ड ठरू शकतं का या संघाचं? फटका खेळलाय, फटका फसलाय, चेंडू खाली निलेश येत आहेत. कॅच कंप्लीट होते. म्हणजे वैभव मोरे लाल्या देखील बाजूला. चला टीम मीटिंग नका करू, टीम मीटिंग नका करू विनंती करतो. चला अजून एक विकेट गमावली जाते. आता या चेंडूवरती विकेट वैभवची जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता अविनाश पवार येतील. अविनाश पवारांनी आपण पाहतोय दीपक जो ओपनर म्हणून आला होता मैदानाच्या आतमध्ये. आता शेडचं बटन एक चुकीचं लागलं तर सगळी बटन चुकीची लागतात. अशीच काही परिस्थिती पाहायला मिळते. पहिला चुकला तर खाली सर्व चुकले जातात, त्याच्या पाठोपाठ चालणारे सर्व चुकले जातात असं बोललं जातं. तेच पाहायला मिळतंय की काय या मॅच मध्ये विकेट क्रमांक 3 मागे आता विकेट क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये अविनाश पवार येताना पाहायला मिळते. थोडेसे मागे राहिलेत. काय स्ट्रॅटर्जी असेल, काय प्लॅन असेल, मागून येऊन मात्र या मॅच मध्ये एंटर केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. काय बोलाल डीएसपी सर या मॅच बद्दल? नक्कीच सिंगल डबल मला वाटत नाही काय फारसा फरक पडेल जंगलवाडी आणि जुगावाडी संघावरती. जर मोठे फटके मारावेच लागतील जर किरोली संघाला आणि सूर्याचीवाडी संघाला विजय संपादन करायचा असेल तर मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता असेल. आव्हान तसं पाहायला गेलं तर कठीण नाहीये, कारण हे मैदान यावेळा अनेकदा सांगून गेले की मोठमोठे धावसंख्या अगदीच सांगायचं झालं तर 5 चेंडू 6 चेंडू मध्ये सुद्धा इथे 30, 35, 36 धावा सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे इथे तर 12 चेंडू मध्ये 28 धावांचं आव्हान होतं. जास्त इतिहासाचा विचार करायची गरज नाहीये. कालचाच दिवस धर्मेंद्र पवारचं अर्धशतक हे देखील पाहायला मिळालं. आपणास धावा बनल्या जाऊ शकतात. वाईट बॉल येतोय, एक्स्ट्राची रन येते, नशीब देखील साथ देते. म्हणजे जरूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतील टीम सूर्याचीवाडी आणि केवली संघाला. एक एक्स्ट्राची रन, 2 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 25 धावा, 25 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन बॉल कंप्लीट झाले. 4 चेंडू कसे हाताळले जातील? हा चांगला बॉल आहे. काय पुन्हा एकदा पंच फिरले. त्यावेळी मात्र आपण पाहतोय कळवतायत की हा वाईट बॉल आहे.
अगदी आपण पाहतोय वाईड बॉल असणार आहे, लाईनच्या मात्र आपण पाहतोय बाहेरून डिलिव्हर होणारा हा चेंडू. हा गोलंदाज आपण पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. वारंवार वाईड चेंडू फेकी केले जाते, परंतु याच्याजवळ एक कला आहे चेंडू कट करण्याची. तो चेंडू समोरून देखील कट करू शकतो आणि त्या डाव्या हाताचा गोलंदाज आहे, त्यांना ते ऍडव्हान्टेज आहे. त्याचा फायदा जरूर घेतला पाहिजे या गोलंदाजानं. या मॅचची अशी देखील एक कहाणी असू शकते. 3 सलग वाईड निशी आपण पाहतो, संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. हा यावेळी चांगला चेंडू होता. यावेळी मात्र आपण पाहतोय सटीक चेंडू होता. अगदी मात्र आपण पाहतोय वेगाने हाताळला. अविनाशला यांना समजला नाहीये. डॉट बॉल येतोय. आता या ओव्हर मध्ये 3 बॉल कंप्लीट होतात. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क परतून शरद टू बॅटर अविनाश पवार. यावेळी देखील चांगला बॉल आहे. ऑफस्टिक वरतून आपण पाहतोय प्रवास करतोय आणि सरळ जाऊन शुभमच्या हातामध्ये विसावा घेतोय. यावेळी डॉट बॉल येतोय. आता या ओव्हर मधील 4 बॉल पूर्ण झालेत. आता समीकरण बदललं जाते. समीकरण अवघड बनते मित्रांनो. आता हे 2 चेंडू कसे हाताळले जातील. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय एंटर करू शकते टीम सूर्याची वाडी आणि केवळी संघ. 8 मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धाव्यांची गरज असेल. शरद कट केला जातोय. चर्चा केली होती की याच्याजवळ एक स्किल आहे, कला आहे, जो समोरून चेंडू कट करू शकतो. आता ते पाहायला मिळते आपणास मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर जे पाहायला मिळालं चेंडू आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश मिळत नव्हतं, परंतु आता समोरून कट केला जातोय, समोरून वळवला जातोय, त्यामध्ये यश जरूर मिळत आहे. ही तुमची कला आहे. त्या कलेवरती तुम्ही खरे उतरा. त्या कलेवरती तुम्ही विश्वास ठेवा. जरूर तुम्हाला देखील यश मिळत जाईल. तेच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, लास्ट वन डिलिव्हरी. शेवटचा बॉल सामना करतोय अविनाश पवार. वाह काय चेंडू राहिलाय. अजून एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिली यार शरदची. लाजवाब स्पेल आपणास पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन 2 गेल्या त्यानंतर परंतु आपण पाहायला गेलं तर लाईन चेंज केली आणि सलग 4 बॉल डॉट. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 26 धाव्यांची गरज. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 26 बनवल्या तुम्ही. आता येणाऱ्या शेवटच्या ओव्हर मध्ये 26 बनवायचे आहेत. म्हणजे जवळपास 4 ते 5 षटकार तुम्हाला एका ओव्हर मध्ये खेचावे लागतील. दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती तो गोलंदाज आला ज्याने मागील मॅच मध्ये फक्त 13 धावा डिपेंड केल्या होत्या. म्हणजे प्रोबॅबिलिटी पाहायला गेलं संभाव्यता पाहायला गेली या मॅचची तर जवळपास 70 ते 80% जुगायवाडी जंगलवाडी संघाच्या बाजूने आणि 20 ते 30% आपण पाहतोय केवली सूर्याची वाडी संघाच्या बाजूने असेल. चला जास्त वेळ नका घेऊ, मॅच चालू करायची आहे. सहा चेंडू अगदी शेवटचे आणि 24 धावांची आवश्यकता असेल. 26 माफ करा. 6 चेंडू आणि 26 धावा. दीपक सुर्वे ऑन स्ट्राइक. निलेश साळुंके पंचांच्या डाव्या बाजूने वर्ध विकेट. स्लोवर पद्धतीचा चेंडू. अगदीच स्लोवर पद्धतीचा चेंडू दीपकला समजला नाही. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. दीपकने का खेळला नाही चेंडू हेच समजलं नाहीये. 6 चेंडू 26 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू अगदीच निर्धावाला आहे आणि समीकरण बदलते 5 चेंडू 26 धावा. चर्चा केली होती की आणि 13 धावा डिपेंड केलेत. 26 म्हणजे मोठी गोष्ट आहे. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, फेकी देखील करेल. याच्यावरती नो स्ट्राइक डेंजर झोन. धाव कंप्लीट केली जाते. लेझी क्रिकेट नकोय. नो बॉल आहे. थ्रोचा नो बॉल. थ्रोचा नो बॉल म्हणजे टोटल या चेंडूवरती धावा आपणास पाहायला मिळतील 5. कदाचित वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं आकाश सर. आणि नो बॉल. यस, नो बॉल ला रिव्ह्यू नाहीये. पंचांनी जो डिसिजन दिलाय तो फायनल असेल. अगदीच 2 धावा दंडित आणि नोची 3 धावा. आणि या चेंडूवर किती धावा काढलेत पंच? टोटल 5 धावा या चेंडूवर नक्कीच मिळतील आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आता समीकरण बदलतंय. आता 5 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता.
आणि कालच्या दिवसामधील विनिंग कॅप्टन तुम्ही देखील आमच्याशी जोडले जा। यानंतर होणारे लॉट्स आम्ही थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तयार राहायचंय मैदान मारायला। विजू येतोय बॉलिंग मार्क वरती। तो आतापर्यंत फक्त फिल्डरचा रोल बजावत होता, तर त्याला आणलंय बॉलिंग मार्क वरती। 5 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज आहे। जोपर्यंत दीपक आहे तोपर्यंत काही घडू शकतं। 5 मध्ये बनवायचे आहेत 21 धावा। होय, बनवल्या देखील जाऊ शकतात। क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये मित्रांनो। यावेळी चेंडू हवेमध्ये कोण येणार आहे, कोण पोहोचणार आहे, परंतु यावेळी 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील। स्ट्राइक स्वतः जवळ तो जरूर ठेवेल। आता येणारे 4 बॉल आणि 19 धाव्यांची गरज आहे। 4 वरती कमीत कमी 3 षटकार आले तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते आणि हा चेंडू त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे। आता जबाबदारी संपूर्ण या मॅचची, या स्पर्धेची या एका चेंडूवरती येऊन ठेपले आणि ती जबाबदारी आपण पाहतोय निभावणार आहे विजू। जर का या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच सामना अजूनही सूर्याची वाडी आणि केळोली या संघाच्या बाजूने जाऊ शकतो। पण या चेंडूवरती हा चेंडू सांगून जाईल सर्व काही या सामन्याचं चित्र। हा चेंडू 4 चेंडू 19 धावा। तसेच पाहायला गेलं तर आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतो ऑफिशियल ग्राफिक डिझायनर सनीदादा पवार तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। तुम्ही देखील आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल तुमचे आभार देखील व्यक्त करतो। त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो सोशल मीडियावरती एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला जातो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला। तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। हा चेंडू इम्पॉर्टंट होता आणि त्याच्यावरती यश मिळवलंय विजयने। येणारे 3 बॉल आता विजयासाठी 19 धाव्यांची गरज, सामने कंपल्सरी चेस आहेत। विजयी कॅप्टन विनंती करतो, कालच्या दिवसामधील 2 टीम क्वालिफाय केले त्या संघांचे विजयी कॅप्टन या आजच्या दिवसामध्ये देखील विजयी कॅप्टन येतील आणि त्यानंतर जे होणारे लॉट्स असतील ते तुमच्यापर्यंत कळवले जातील। कोणता निर्णय दिला जाईल आणि तयार राहायचंय मित्रांनो। एक हिंट देतो, मैदान मारायला कोणता खेळाडू तयार होणार आहे हे देखील पाहावं लागेल। यानंतर फटका खेळलाय, फसला गेलाय, याच्यावरती प्रयत्न नाहीये कोण करत। चेंडू नो मॅच मध्ये आदळतोय। आता 2 मध्ये हवेत 19 धावा। 2 चेंडू मध्ये हवेत 19 धावा। होय, शुभमने चर्चा केली होती की मला अध्यक्षांना गिफ्ट द्यायचं आहे, टीमला त्यांच्या क्वालिफाईड करून द्यायचं आहे। आम्ही संयुक्तरित्या खेळ करतोय, परंतु हेच गिफ्ट असेल माझ्याकडून अध्यक्षांसाठी। तर 2 मध्ये 19 हवेत आणि जवळपास आपण पाहतोय क्वालिफाईड करण्याच्या दिशेने जंगलवाडी आणि जुगायवाडी संघ आपणास पाहायला मिळतोय। नक्कीच जर हा सामना जंगलवाडी आणि संयुक्तरित्या जुगायवाडी संघाने जिंकला तर एक प्रकारचं वाढदिवसाचं गिफ्टच दिलं जाईल, कारण हा संघ जर बक्षीस पेढीसाठी पात्र झाला तर अध्यक्षांना एक प्रकारे तो गिफ्टच असेल। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, झेल पकडतोय, चांगला झेल पकडलाय पुन्हा एकदा जोश में होश गवा बेटे श्रेयश भाई। चला मॅच चालू करायची आहे। 1 मध्ये 19 पाहिजेत आणि मॅच पूर्णपणे मुठीमध्ये पकडून ठेवले। कॅप्टन यायचं आहे विरेवाडी दायटी, कॅप्टन यायचं आहे डफळवाडी जळव आणि या मॅच मध्ये 1 बॉल नंतर आता औपचारिकता फक्त शिल्लक राहील, तर कॅप्टन तुम्ही देखील यायचं आहे लगेचच। मॅच फिनिश, मॅच विजयी। यावेळी मात्र आपण पाहतोय तिसरी टीम ठरते क्वालिफाईड करणारी जंगलवाडी जुगायवाडी वेलप्लेट टीम आणि हार्डलक बॅडलक केओली आणि सूर्याची वाडी। एक तुमचा देखील खेळ प्रत्येकाच्या मनावरती राज करून गेलाय। जे संघ विजयी झाले ते संघ मात्र आपण पाहतोय क्वालिफाईड ठरलेत आणि मात्र आपण पाहतोय अगदी पाहायला गेलं तर पराजय झाले ते संघ त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करतो। थँक्यू सो मच। आता यानंतर पुढील मॅचेसचा अगदी मात्र आपण पाहतोय